पुढची बातमी पाहूया। तहव्वूर राणाचं भारताकडे हस्तांतरण आता आणखी जवळ आलंय। तहव्वूर राणाची याचिका अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे। भारताकडे होणाऱ्या हस्तांतरणाला विरोध करण्यात आला होता। प्रकृती आणि भारताकडून संभाव्य त्रासाचं कारण दिलं गेलं होतं। तहव्वूर राणा 2008च्या मुंबई हल्ल्यातला आरोपी आहे। राणा आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयास मुख्य न्यायमूर्ती रॉबर्ट समोर आव्हान देणार आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, तहव्वूर राणाच्या हस्तांतरणाची आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल, काय टप्पे असतील? प्रज्ञा, तहव्वूर राणाची लिगल रेमेडी जवळपास एक्झॉस्ट झालेली म्हणजे पूर्ण झालेली आहे। जो त्याला न्यायालयीन मदत किंवा न्यायालयाकडून त्याला स्टे घेण्याचा त्याचा प्रयत्न होता या एक्स्ट्रॅडिशनचा, तोही आता तो एक्झॉस्ट झालेला आहे। आता त्याला भारतात आणण्याचा मार्ग जवळपास पूर्णतः मोकळा झालाय, कारण त्याच्या संदर्भात US सुप्रीम कोर्ट आणि हायेस्ट कोर्टकडनं गव्हर्नमेंटकडनं त्याला भारताला सुपूर्द करण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता आणि याच निर्णयाला आव्हान देत त्यांनी न्यायालयात धाव घेत या निर्णयाला, या ऑर्डरला स्टे त्याच्यावर आणण्याचा प्रयत्न केला। मात्र तो देखील त्याला मिळाला नाहीये आणि यामुळे आता आपण म्हणू शकतो की तहव्वूर राणा भारतात निश्चित येईल। भारत सरकारसाठी हा मोठा विजय आहे आणि ज्या प्रकारे 26 अकरा हल्ल्यामध्ये डेव्हिड कोलमन हिटलीला रेकी करण्यामध्ये, पैसे पोहोचवण्यामध्ये, मुंबईत त्याच्या कंपनीचा वापर करून डेव्हिड कोलमन हिटलीला इथं एक एजन्सी उभी करण्यामध्ये तहव्वूर राणानं मदत केली होती। त्यामुळं हा एक मोठा गुन्हेगार आहे आणि तहव्वूर राणाच्या मदतीनं डेव्हिड कोलमन हिटलीचे जे साथीदार आहेत, ज्या लोकांनी 26 अकरा हल्ल्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती भारताविरुद्ध हल्ला करण्यामध्ये, त्यांचाही मोठा खुलासा होईल आणि या पूर्ण प्रकरणाला पुन्हा एकदा नवीन वळण लागू शकतं। म्हणून राणा भारतात पुढील काही दिवसात येऊ शकतो, कारण त्याने जो आव्हान दिला होता कोर्टामध्ये, कोर्टाच्या निर्णयाला, त्याला स्थगिती मिळाली नाहीये आणि यामुळं त्याचा मार्ग भारतात येण्याचा, त्याला पाठवण्याचा पूर्णतः मोकळा झालेला दिसतोय। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त ABP माझावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।